नमस्कार सगळ्यांना. तर मी आत्ता एक महिलांसाठी, लाडक्या आपल्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती घेऊन आले आहे. ती एक मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकसाथ मिळतील. ते पण लवकरच मिळणार आहेत. तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही जास्त. तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे मिळून जातील. पण ते पैसे कधी मिळतील, किती मिळतील, कोणत्या महिलांना मिळतील, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महिलांनाही ही माहिती समजेल. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट्स भेटत राहतील. ठीक आहे. तर चला मग पाहूया काय आहे सविस्तर माहिती. सगळ्यांना माहिती आहे की आता बऱ्याच जणींचा तिसरा हप्ता तर ऑलरेडी आलेला आहे. आता त्यांना आस लागली आहे की चौथा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता कधी येईल. तर पाहूयात आपण कधी येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे या दिवशी जमा होणार. ठीक आहे. बघा, राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारने या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केली. अशातच आता या योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी आहे. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये सरकारने चालू केले आहेत. जी काही लाडकी बहीण योजना ती आपल्याला जुलैपासून दिसून येते. जुलैपासून ती चालू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जुलैपासून महिलांना पैसे यायला चालू झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक मोठी गुड न्यूज आहे की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पात्र महिलांच्या बँक खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3000 रुपये एकदा जमा होणार आहेत. ठीक, म्हणजे तुम्हाला ऑक्टोबरचे वेगळे 1500, नोव्हेंबरचे परत 1500 असे नाही. तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे म्हणजे पुढचे पैसे एकसाथच 3000 रुपये मिळणार आहेत. तर या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घोषणा केली आहे. त्यामुळे आता महिलांनी आपल्या बँक खात्याची KYC तसेच बँक खात्याला आधार कार्ड लवकरच जोडून घ्यावा. म्हणजे तुमचं जर ह्याच्यापैकी काही राहिलं असेल DBT आणि KYC किंवा बँक खात्याला जर आधार कार्ड लिंक नसेल तर ते लवकरात लवकर तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे पैसे मिळून जातील लवकरात लवकर. ठीक आहे. चला, सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. नवरात्रोत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी हे मोठे सण आहेत. त्यामुळे राज्य सरकार या सणांचा विचार लक्षात घेऊन लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे म्हणजे याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच देण्यात येणार आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यातील परळी येथे जाहीर सभेत म्हणाले. म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री असं म्हणालेत की तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळून जातील. म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे पण ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला एकसाथ पैसे मिळणार आहेत दोन्ही महिन्याचे 3000 रुपये. ठीक आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये आता वेगळे 1500 रुपये, नोव्हेंबरमध्ये 1500 वेगळे असं नाही. पुढच्या महिन्याचे पण म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पण आणि ऑक्टोबरचे मिळून तुम्हाला 3000 रुपये याच महिन्यात मिळणार आहेत. ऑक्टोबर महिन्यातच मिळणार आहेत. पण एक्झॅक्ट डेट काय आहे आपण ते पुढे पाहूयात. बघा कुठल्या तारखेला पैसे जमा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार या संदर्भात देखील भाष्य केलं आहे. तर येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे 3000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच साधारण 6 ते 7 दिवसात महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर जमा होतील. म्हणजे बघा, 10 ऑक्टोबरच्या आत तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळून जातील. आता बघा, ज्या महिलांना ऑलरेडी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 3 हप्ते आलेत ऑलरेडी, त्यांना आता 3000 रुपये मिळतील. ठीक आहे. पण आता अशा काही महिला ज्यांना जुलैपासूनचे पैसे जे आलेले नाही आहेत. ठीक आहे. म्हणजे जुलैपासून त्यांचे पैसे पेंडिंग आहेत, त्यांना एकही हप्ता आला नाही, तर त्यांना डायरेक्ट जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे एकसाथ येतील. ठीक आहे. 10 ऑक्टोबरच्या आत म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिन्याचे 7500 रुपये तुम्हाला डायरेक्ट खात्यात मिळणार आहेत. ज्यांना आधीपासून एकही हप्ता आला नाही त्यांच्यासाठी फक्त. पण ज्यांना ऑलरेडी 3 हप्ते आलेत त्यांना 3000 रुपये येतील. ज्यांना अजून सप्टेंबरचा हप्ता आला नाही, म्हणजे ज्यांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता तर आला पण सप्टेंबरचा हप्ता नाही आला अजून, त्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या 3 महिन्याचे पैसे एकसाथ मिळून जातील. त्यामुळे ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आला नाही त्यांनी काळजी करू नका. तुम्हाला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे तिन्ही पैसे एकसाथ मिळून जातील बँक खात्यात. त्यामुळं ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका. त्यांना डायरेक्ट 7500 रुपये मिळून जातील. म्हणजे जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे मिळून जातील. फक्त तुमचं तुम्ही आधार लिंक आहे का चेक करा. 10 ऑक्टोबरच्या आत पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता लगेच KYC करून घ्या किंवा DBT एनेबल आणि आधार कार्ड लिंक करून घ्या. कारण 10 ऑक्टोबरनंतर कदाचित पैसे येणं बंद होईल. ठीक आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबरच्या आतच जे काही करायचं आहे तुमचं पेंडिंग असेल, काय असेल, स्टेटस चेक करा. तुमचं अप्रूव्ड असेल तरीसुद्धा काही जणांचं अप्रूव्ड आहे पण पैसे येत नाही. त्याचं कारण असू शकतं की आधार लिंक नसणं, हे महत्त्वाचं कारण असू शकतं. त्यामुळे ते आधी लिंक करून घ्या. ठीक आहे. DBT एनेबल करून घ्या, त्याच्यामुळे तुमचे पैसे पडत नाही आहेत. स्वतःचं सगळं चेक करा आधी आणि थोडं वेट करा. 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला नक्की पैसे मिळून जातील. ज्यांना पैसे अजूनही आले नाहीत त्यांना नक्की पैसे मिळून जाणार आहेत. तर बघा काय आहे पुढे. यापूर्वी देखील राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. मात्र या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळाला आहे. तर पात्रता सगळ्यांना माहीत झाली आहे काय आहे पात्रता. त्यामुळे जे लोक पात्र आहेत किंवा ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच हा लाभ मिळालेला आहे, त्यांनाच हा इथून पुढे मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर
तुम्हाला जर पैसे आले नसतील तुम्ही स्वतःचं चेक करा की तुमच्याकडनं काय राहिलं आहे का किंवा काय. जर सगळं नीट असेल तर 10 ऑक्टोबरपर्यंत वाट बघा, नक्की पैसे येणार आहेत तुम्हाला. आणि ज्यांना एकही हप्ता भेटला नाही आत्तापर्यंत आणि ज्यांना ज्यांना म्हणजे ज्यांनी ऑगस्टच्या आत फॉर्म भरलेत आणि त्यांना एकही हप्ता भेटला नाही, त्यांना फक्त येणार आहेत 7,500 रुपये. पण ज्यांनी सप्टेंबरच्या पुढे फॉर्म भरले आणि त्यांना एक पण हप्ता आला नाही, त्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे एकसाथ मिळून जातील. ठीक आहे. ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांना जुलै, ऑगस्टचे पैसे मिळणार नाही. त्यांना फक्त सप्टेंबरच्या पुढे पैसे मिळणार. म्हणजे सप्टेंबरपासून पुढे तुम्हाला हप्ता मिळत जाणार आहे. तुम्हाला मागच्या महिन्याचे किंवा जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर पैसे जमा होतील. फक्त तुम्ही तुमच्या स्टेटसवर लक्ष ठेवा आणि स्वतःकडनं क्लिअर राहा की माझं सगळं नीट आहे बाबा. माझं आधार लिंक आहे, माझं डीबीटी एनेबल आहे, माझं KYC आहे, माझं सगळंच आहे. असं असेल तर तुम्ही 10 ऑक्टोबरपर्यंत वाट बघू शकता. 10 ऑक्टोबरपर्यंत तुमचं स्टेटस चेक करत राहा. बँकेत स्टेटस किती अमाऊंट होती आधी, आत्ता किती आहे. परत तुमचं बँकचं स्टेटमेंट चेक करू शकता तुम्ही. तुमच्या फोनवर ॲप असेल तर त्या ॲपमध्ये तुम्ही स्टेटमेंटमध्ये जाऊन चेक करू शकता की पैसे आले की नाही. किंवा तुम्हाला मेसेजही येतो, SMS येतो आपल्याला पैसे आले आहेत म्हणून. ठीक आहे. SMS येत नसतील तर तुम्ही स्टेटमेंटमध्ये जाऊन चेक करू शकता. तर बघा 10 ऑक्टोबरपर्यंत पैसे आले. ज्यांना पैसे ऑलरेडी आलेत ऑक्टोबर, नोव्हेंबर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की पैसे आलेत की नाही तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबरचे. आणि ज्यांना नाही आले त्यांनी पण सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.